नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला भक्त पुंडलिकाची कथा सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा जय हरी पांडुरंग लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील विठ्ठलाचा पांडुरंगाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पंढरपूर हे भीमा नदीच्या अर्थात चंद्रभागा नदीच्या काठावर बसलेले वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. 8 प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मांदियाळी असते. या तीर्थक्षेत्राच्या विशेष महात्म्यामुळे याला दक्षिण काशी असे संबोधले जाते आणि विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या विठ्ठलाला अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असे म्हणतात. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकमधील हरिदास हे सारख्याच भक्तिभावाने येथे येत असतात. यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो. आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच बाहेरील राज्यातून वारकरी पायी दिंडीत येतात. स्कंद पुराणातील श्री विठ्ठल स्तवराज मध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचे विश्वव्यापकतेचे वर्णन केले आहे. त्यात भक्तवत्सल पांडुरंगाची आणि त्याचा भक्त पुंडलिक याची कथा देखील सांगितली जाते. लोहतंड नावाच्या एका खेडेगावात जालूदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत सज्जन आणि सदाचारी होता. जेवढा धार्मिक होता तेवढा सात्विक देखील होता. मात्र त्याचा पुत्र पुंडलिक या सर्व गोष्टींना अपवाद होता. तो आईवडिलांचं ऐकत नसे, थोरा मोठ्यांना मान देत नसे, मन मानेल तसे वागत असे, तसेच वाईट मुलांच्या संगतीत राहत असायचा. असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावामध्ये होते. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी असा विचार केला की त्याचे जर लग्न केले तर बायकोच्या दबावाखाली त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन होईल. परंतु त्याचे लग्न लावून दिल्यानंतर सगळे उलटेच झाले. पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला होता. पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कोणाचीच आणि कशाचीच पर्वा वाटत नव्हती. तो आईवडिलांचा फार राग करू लागला होता. एके दिवशी पुंडलिकाने आपल्या नशिबाला दोष देत या सर्व दुःखापासून मुक्ती कशी मिळावी या चिंतेत विचार करत बसलेल्या पुंडलिकाला घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ ऐकू आला. काय चाललं आहे हे पाहण्यासाठी पुंडलिकाचे आई वडील घराबाहेर आले. पाहतात तर काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय गावात मुक्कामासाठी आला होता. त्या समुदायामध्ये म्हातारी माणसे तसेच तरुणही होते. तरुण मुलं आपापल्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करत होते. पुंडलिकाच्या आईवडिलांना त्यांचा हेवा वाटला, परंतु आपल्या नशिबी असे सुख नाही अशा विचाराने ते दुःखी झाले. त्यानंतर मुकाट्याने ते घरात आले. पुंडलिकाला यात्रेची आणि यात्रेकरूची माहिती मिळाली होती. काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभते, सगळी पापे धुतली जाऊन मुक्ती लाभते असे सगळ्यांच्या चर्चेतून त्याला माहीत झाले. मग तो त्या यात्रेकरूंना जाऊन भेटला. काशी यात्रेबद्दल त्यांच्याकडून त्याने माहिती देखील घेतली. त्यांच्यात सामील झाल्यानंतर त्यांच्यातील सर्व चर्चेमुळे पुंडलिकालाही काशी यात्रेसाठी जावेसे वाटले. तसेच त्याची बायको ही यात्रेला जाण्यासाठी तयार झाली. त्याच्या आई वडिलांनाही खूप आनंद झाला. धूर्त आणि लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी आई वडिलांसह काशी यात्रेला जाण्याचे ठरवले. सर्वजण काशीला निघाले. त्या काळी यात्रा प्रवास पायी करावा लागत असे. वृद्ध माणसे प्रवासात थकत असायचे. चालत असताना पुंडलिकाची तरुण बायको सुद्धा फार थकली. तेव्हा पुंडलिकाला आपल्या तरुण बायकोला आपल्या खांद्यावर घेतले आणि आई वडिलांच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या आणि त्यांना तो ओढत ओढत चालू लागला. परंतु पुढे मात्र त्याच्याबरोबरच्या लोकांची आणि पुंडलिकाची चुकामुक झाली. पुंडलिक रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या कुकुरस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. जेव्हा पुंडलिकाच्या लक्षात आले आपण रस्ता चुकलो आहे, तेव्हा त्याने कुकुरस्वामींना विचारले, काशीकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे? स्वामी त्याला म्हणाले, मला काशीचा मार्ग माहीत नाही, मी तिथे कधीही गेलेलो नाही. पुंडलिकाने स्वामींची थट्टा करत म्हटले की तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीने तर काशीला जायलाच हवे. स्वामी शांत मनाने पुंडलिकाला म्हटले की आजची रात्र इथेच मुक्काम करा, उद्या सकाळी गावात काशीच्या रस्त्याची चौकशी करू. पुंडलिकाने त्याची पत्नी आणि आई वडिलांसोबत आश्रमातच मुक्काम करण्याचे ठरवले. झोपेत असताना पुंडलिकाला रात्रीच्या वेळी कसल्याशा आवाजाने जाग आली.
तो बाहेर येऊन पाहू लागला तर आश्रमात 3 महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या. कुतूहलापोटी पुंडलिक त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला. तेव्हा त्यातील एकीने सांगितले की मी गंगा, ही यमुना आणि ती सरस्वती, आम्ही तिघी कुकुरस्वामींच्या आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत. त्यांचे उत्तर ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुकुरस्वामींनी साधी काशी यात्रा सुद्धा केली नाही आणि अशा व्यक्तीच्या आश्रमासाठी या महान नद्या स्वच्छता करण्यासाठी आल्या आहेत. पुंडलिकाने आपली शंका त्यांच्या बोलून दाखवली. त्यावर त्या 3 महिलांनी पुंडलिकाला सांगितले की धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते. पुढे त्यांनी सांगितले की कुकुरस्वामींनी मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केलेलं आहे. अशा प्रकारे कुकुरस्वामींनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केलं आहे आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणलं आहे. नद्यांचे हे बोलणे ऐकून पुंडलिक भानावर आला. आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत ओढत आपण त्यांना इथपर्यंत आणलं हे दृश्य त्याच्या डोळ्यात तरळलं. आपल्या उन्मत्त स्वभावामुळे आपण त्यांचे काय काय हाल केले ते आठवून त्याला दुःखाने रडू कोसळले. आपल्या जन्मदात्यांशी आपण कसे वागलो आणि आता आपण पुण्य कमवण्यासाठी काशीला निघालो आहोत या विचाराने त्याला स्वतःचाच खूप राग आला. आपण दृष्ट आहोत, पापी आहोत असं वाटून तो स्वतःला दोष देऊन रडू लागला. 3ही नद्यांनी त्याचं सांत्वन केलं आणि माता पित्याची मनोभावे सेवा करून सुखी हो असा आशीर्वाद देऊन त्या अदृश्य झाल्या. डोळे पुसत भानावर आलेल्या पुंडलिकाने लागलीच आपल्या मात्या पित्यांकडे धाव घेतली. त्यांचे पाय धरून तो वारंवार त्यांची क्षमा मागू लागला. पुंडलिकाचे वृद्ध माता पिता त्याच्यातील हे परिवर्तन पाहून भांबावून गेले. दुसऱ्या दिवशी सर्वांना उठून स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ते काशीकडे निघाले. आता माता पित्यांसाठी पुंडलिकाने प्रवासात बैलगाडीची व्यवस्था केली होती. पुंडलिकामध्ये आता बदल झाला होता. राक्षस वृत्तीतून त्याच्यामध्ये देवत्व आले होते. तेव्हापासून पुंडलिक निश्चिम मातृपितृभक्त बनला होता. त्याने आपली माता पित्यांना काशी यात्रा घडवली होती. त्यानंतर पंढरपुरास आणले. आता नित्यनियमाने पुंडलिक मातापित्याच्या सेवेत मग्न राहत असे. वृद्ध मातापित्यांची सेवा ही त्याच्यासाठी भगवंत भक्ती बनली होती. भगवान श्री विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीने प्रसन्न झाले होते. त्याच्या सेवा वृत्तीची आणि भक्तिभावाची परीक्षा घ्यावी, तसेच त्याला आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करावे या विचाराने भगवंत पंढरीत आले होते. थेट येऊन पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आल्यानंतर भगवंत म्हणाले, हे पुंडलिका, मी आलो आहे, इकडे ये, मला घरात घे, मी तुझ्या निश्चिम भक्तीने प्रसन्न झालो आहे. पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झाला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाची वाट बघत दारात उभे होते. तरीही त्याच्या स्वतःतला पुंडलिक उठला नाही. त्याने सुहास्य वदनाने भगवंताला जागेवरूनच विनम्र अभिवादन केले. सेवेचे व्रतही मोडता येईना आणि भगवंताच्या गृहस्थ स्वागताचाही धर्म पाळता येईना अशी अवस्था पुंडलिकापुढे झाली होती. पुंडलिकापुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले. तेव्हा त्याला जवळच पडलेली एक वीट दिसली. ती त्याने दाराबाहेर फेकली आणि ही सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभे राहण्याची विनंती केली. पांडुरंग पुंडलिकाच्या सेवेप्रती असलेल्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले. थोड्याच वेळात आपल्या मातापित्यांना गाढ झोप लागली आहे हे पाहून त्यांना वंदन करून पुंडलिक पांडुरंगाजवळ गेला. पांडुरंगाला मनोभावे वंदन करून दारात तिष्ठीत ठेवल्याबद्दल क्षमा मागितली. त्यावर पांडुरंग त्याला म्हणाले, पुंडलिका, तू खरा भक्त आहेस. तुझ्या या परम समर्पित भावनेने आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी परीक्षा घेण्यासाठीच इथे आलो होतो आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. तुला पाहिजे तो मला वर माग. त्यावर पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तो अतिशय भक्तियुक्त अंतकरणाने म्हणाला, देवा, मला माझ्या प्रपंचासाठी काहीच नको. मला फक्त तू हवा आहेस. आता जसा तू उभा आहेस तसा सतत तुझ्या भक्तासाठी इथे उभा राहा आणि त्यांना तुझे परमपवित्र दर्शन सतत घडू दे. त्यावर पांडुरंग तथास्तु म्हणाले.
तेव्हापासून परब्रह्म पांडुरंग कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहून 28 युग भक्तांना दर्शन देत आहेत. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागला आहे. त्याचे पाय समचरण आहेत. सर्वांकडे पांडुरंग समतुल्य दृष्टीने पाहतात. त्याच्या चरणी जो लीन होतो तोही समत्व दृष्टी प्राप्त करतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती. पंढरपूरमध्ये 12 महिने महाराष्ट्रातील आणि लगतच्या राज्यातील असंख्य संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणी संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात. आषाढी एकादशीचा उत्सव सर्वात मोठा असतो. परब्रह्म पांडुरंग दर्शन आणि भक्त पुंडलिक मातृपितृभक्ती हा आदर्श येथे येणाऱ्या भक्तांच्या मनात नेहमीच घर करून राहतो. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो, ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह, ना नवे कपडे. तरीही ती दिवाळी स्पेशल असते बरं का. दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं. विठू माऊलीचं रूप डोळाभर पाहावे तसेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय असंच दिसतं. पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे हो. दिनांचा दयाळू योगी या दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ मणी आहे, पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्री वत्सालांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. श्री विठ्ठलाचे हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उतारा अंगठा खाली येईल असा टेकवला आहे. तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे मृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खून आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे? माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत, तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मता सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर बाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे. यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत. का? कारण की तो एक मच्छीमार आहे ना. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण 2. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देताय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही. तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावाने अडकत नाही. असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात. एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख आहे. मकर कुंडले तळपती श्रवणे, अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय. पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना. मग मूर्तीचा रंग काळा का? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील. बहुतेक त्या ध्यानधारणेशी मत्स्यकुंडल, कमळ, वीट यांचाही काही संबंध असावा. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.